तर विकासाभिमुख आणि लोककल्याणकारी अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली। तर मार्चच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये राज्याचं बजेट सादर होईल। शेतकरी लाडक्या बहिणींचा विचार करून बजेट सादर करणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय। शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक वर्ग, मध्यम वर्ग, उद्योग क्षेत्र या सगळ्या क्षेत्रांचा विचार करणारा हा विकासाभिमुख लोककल्याणकारी असा अर्थसंकल्प आहे। आणि जवळपास शिक्षण, आरोग्य आणि कृषी या तिन्ही क्षेत्रांना नवसंजीवनी देणारा अर्थसंकल्प आहे। आज मला अजून केंद्राचं बजेट स्वतःला ऐकायला मिळालं नाही, परंतु तुमच्या राज्याचं बजेट मी मार्चच्या पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये सादर करणार आहे। त्यावेळेस साधारण माझा शेतकरी आणि सर्वसामान्य जनता डोळ्यासमोर ठेवूनच त्या माझ्या लाडक्या बहिणी असं सगळ्यांचा विचार करूनच तरुण तरुणींचा विचार करून तो अर्थसंकल्प सादर करण्याचा माझा स्वतःचा प्रयत्न राहणार आहे। 12 लाखापर्यंत टॅक्स फ्री जरी असलं तरी याचा अर्थ पूर्णतः टॅक्स फ्री नाहीये। खरं तर 4 ते 8 मध्ये 5% टॅक्स आहे। तुम्ही कुठलंच एक्झम्पशन वापरलं नाही तर तुम्हाला 5% टॅक्स भरावा लागेल, परंतु तुम्ही सगळे एक्झम्पन्स वापरले, सगळे जे काही कन्सेशन्स दिले ते वापरले तर तुम्हाला साधारण 12 लाखापर्यंत कुठलाही उत्पन्न कर भरावा लागणार नाही। यासाठी काय करावं लागेल? यासाठी तुमचं हाऊसिंग असेल, हाऊसिंग लोन असेल, तुमचं स्टँडर्ड डिडक्शन 1 लाख रुपये त्यांनी केले, किंवा तुम्हाला जे काही काय म्हणतात त्याला आपलं इन्कम टॅक्स इंटरेस्ट आहे, हाऊसिंगवरचं जे इंटरेस्ट आहे त्याचं तुम्ही लिमिट वापरलं, तुमच्या LICचं असेल, इन्व्हेस्टमेंटचे जे आहेत किंवा जे इन्व्हेस्टमेंटचं लिमिट आहे ते पूर्ण वापरलं तर तुम्हाला कुठलाही टॅक्स भरायची गरज पडणार नाही 12 लाखांपर्यंत।